लाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। रामटेक बंगला शासनानं दिला चंद्रशेखर बावनकुळेंना, मात्र रामटेक बद्दल असलेल्या कथित चर्चांमुळे तो बंगला बावनकुळे स्वीकारणार की नाही हे लवकरच कळेल। खातेवाटपाच्या नंतर आता पालकमंत्री पदावर नजरा। मुंबईच्या पालकमंत्री पदावर शिवसेनेसह भाजपचाही दावा। पालकमंत्री पदावरून दोन्ही पक्षांकडून लॉबिंग। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा मोठा निर्णय। एसटी कर्मचाऱ्यांच्या बदल्या ऑनलाईन होणार। बदल्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय। समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून अचानक संभाजीनगरमधल्या शासकीय वसतिगृहाला भेट। वसतिगृहातली अवस्था पाहून विद्यार्थ्यांसमोरच अधिकाऱ्यांची खरडपट्टी। बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकरच्या अडचणीत आणखीन वाढ। अटकपूर्व जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी। आमदार तानाजी सावंत यांच्या 2 पुतण्यांना धमकीचं पत्र। तुमचाही मस्साजोगचा संतोष देशमुख होईल अशा आशयाच्या पत्रामुळे खळबळ। पोलिसांकडून तपास सुरू। रत्नागिरी जिल्ह्यातील खेडच्या नारंगी नदीपात्रात आढळले गोवंशाचे अवशेष। हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या खेड बंदला मोठा प्रतिसाद। ठाण्यातील मुंब्रा, दिवा, कळवा यासह काही भागात 2 दिवस पाणीपुरवठा बंद। जलवाहिनीच्या दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी 27 तारखेच्या रात्री 12 पर्यंत पाणी नाही। गुजरातमधून अकोला इथे जाणाऱ्या खासगी बसचा जळगाव जिल्ह्यात अपघात। भरधाव बसवरचं चालकाचं नियंत्रण सुटलं। महिला प्रवाशाचा मृत्यू। हिमाचल प्रदेशमध्ये तुफान बर्फवृष्टी। शिमला नरकंडा हायवे बर्फवृष्टीमुळे बंद। कनौर जिल्ह्यात जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत।